गणपती विसर्जनासाठी नांदुरा तहसीलदार, ठाणेदार व ओम साई फाउंडेशन कडून विसर्जन स्थळाची पाहणी. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी नांदुरा तहसीलदार, नांदुरा पोलीस स्टेशन व ओम साई फाउंडेशन जीवन रक्षक टीम नांदुरा यांचेकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विसर्जन स्थळाची पाहणी व नियोजन करण्यात आले. यावेळी गणपती विसर्जनादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नांदुरा तहसीलदार, नांदुरा ठाणेदार, ओम साई फाउंडेशन नांदुराची जीवन रक्षक टीम सज्ज झाली आहे. दरम्यान नांदुराचे तहसीलदार अजित कुमार जंगम, नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव व ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर यांनी विसर्जन स्थळ असलेल्या नांदुरा जळगाव जामोद रोडवरील पूर्णा नदीची पाहणी करून सर्व गणेश मंडळांना शांतता व काळजीपूर्वक विसर्जन करण्याचे आवाहन केले. तसेच विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी पाहता कुठलीही घटना होऊ नये करिता नांदुरा जळगाव जामोद रोडवरील सर्व वाहनधारकांनी एरळी जवळील पूर्णा नदीवरील जुना पूल हा गणेश विसर्जनासाठी तर नवीन पूल हा सर्व वाहनधारकांसाठी सुरू राहणार असल्याचे नांदुरा तहसीलदार साहेब जंगम, नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव, ओम साई फाउंडेशन जीवन रक्षक टीम व पोलीस मित्र नांदुरा यांना कळविले आहे. यावेळी नांदुरा नायब तहसीलदार एस पटेल, नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रवी राठोड, श्रीधर काळे यांच्यासह पोलीस मित्र उपस्थित होते. प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाळ डगे, नांदुरा, बुलढाणा.